तर काय म्हणणार, या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अफाट प्रेम दिलं आहे आणि ज्या आपले मथुरच्या नावाचा पूर्ण महाराष्ट्रावर जय जयकार होतं, तो मथुर आपला 26 जानेवारीला सावली मैदानात दिसेल का? 100% मथुरा आपला सावली मैदानात दिसेल. सर्वप्रथम 26 जानेवारीच्या सर्व गाड्या मालकांना, चालकांना, जेवढे शर्यती शौकीन आहेत सगळ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि माझा मोठा भाऊ रवी शेठ म्हात्रे, आज देसाई गावातील हा जुना आणि पिढ्यानपिढी गेलेला पारंपरिक मैदान आहे. या पारंपरिक मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राची इच्छा असते बिंदोडला पळायची. जशी घाटावर सुरुवात होते पुसेगावपासून सुरुवात होते शर्यती क्षेत्राची पंढरी म्हटली जाते पुसेगाव. तसंच आमच्यासाठी आमची देसाई आहे. हे जुने पारंपरिक मैदान आहेत आणि या मैदानामध्ये पळायची छाप खूप वेगळी आहे. आज योगायोगाने आनंदसुद्धा वाटतो आहे का माझा भाऊ याच मैदानाचा अध्यक्ष आहे आणि त्या अध्यक्षपद पूर्ण गावकीनी त्यांना दिलेलं आहे. आज 5 पाडे म्हणजे हे 5 गाव झाले. आज आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी गावं आहेत. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंब असतात. प्रत्येक गावाची दिशा आणि सीमा वेगवेगळी असते. हे 7 पाडे आहेत. 7 पाड्यांचा एक गाव आहे, म्हणजे खूप मोठा असा गाव आहे. आणि अखंड 7 पाड्यांनी जे माझ्या भावाला अध्यक्षपद दिला त्याच्याबद्दल मी देसाई गावचे आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 26 जानेवारीला खूप मोठ्या उत्सवाने हा उत्सव साजरा होणार आहे, ही यात्रा साजरा होणार आहे. कारण की आज कॉकटेल असेल, पिंटू भाऊ मोडकचा बैल तो सुद्धा रवी शेठच्या नावाने पळणार आहे. त्र्यंबकेश्वरचा एक बैल आहे, माझ्या मित्रा तिथले बागुलदादा आहेत नगरसेवक, त्यांचासुद्धा नंदी रवी शेठच्या नावाने पळणार आहे. माझा मथुरसुद्धा त्यांचाच आहे. कारण की आज त्यांचा घरचा मैदान आहे, गावचा मैदान आहे. तिथे आज काही अटी नियम आहेत आपल्या, पण त्या कुठेतरी आपण त्याच्यात काय करता येईल ते बघूया. पण आज प्रत्येक टायमाला जर जेव्हा चान्स मिळायची मला तर रवी शेठच्या नावाने मोठी शर्यत केली होती. आदत असताना मथुर बिनजोड मारली होती ना, टॉपची गाडी मारली होती वाढदिवसानिमित्ताने. तेव्हा एक आम्ही खूप आनंद साजरा केला होता. त्याच्यानंतर आजही येणाऱ्या काळामध्ये जेवढे माझे नंदी आहेत सगळेच नंदी तिथे पळणार आहेत. साताऱ्यावरून अजून नंदी येणार आहेत. टाईम पडला गोडोलीचा बलमा वगैरे सगळे नंदी या मैदानासाठी सज्ज राहणार आहेत. अजून बघूया आपण कोणकोणते नंदी येत आहेत, चांगले आणायचा प्रयत्न करू. आणि जेवढे गाडा मालक असतील, शर्यती शौकिंग असतील, त्यांना आनंद कसा भेटेल या मैदानाचा आणि मैदान किती म्हणजे किती चांगला करता येईल आपल्याला ते प्रयत्न करूया आपण सगळे एकत्र मिळून. नक्कीच दादा, ज्या रीतीने आपण म्हणता का दादा आपले भाऊच आहेत